व्हेज मध्ये डाळ रस्सा टाकून म्हणजे हे खाऊ शकतो आपण। भाजी मध्ये आज आहे मटकी, चिकन रस्सा, चिकन अळणी, मटन सुक्का, मटन रस्सा, मटन अळणी पण आपल्या इथे असते, खीर असते, शेवयांची खीर आहे। जेवण एकदम फर्स्ट क्लास होती, घरगुती जेवण असतं। फ्राय प्रॉन्स एक नंबर आहे ते। अच्छा, चांगले फ्राय केलेले आहे डिश। नमस्कार मंडळी, स्वागत करतो आजच्या तुमच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो। तर आज आपण ना मुंबई सोडून नवी मुंबईला आलोय मित्रांनो, आणि नवी मुंबईला आपण पनवेल मध्ये कामोठेला तेजूस किचनला भेट द्यायला आलोय। तर मित्रांनो इथे आहे ना स्पेशल म्हणजे चुलीवरचं अस्सल मटन मिळतं, अजून चिकन मिळतं इथे, आणि इथे डिश ना भरपूर आहेत। म्हणजे तुम्ही बोला चिकन मध्ये, मटन मध्ये, आणि फिश पण इथे आहेत। फिश मध्ये व्हरायटी जास्त आहे, तुम्हाला बांगडा थाली, पॉपलेट थाली अशी सर्व काही तुम्हाला या हॉटेलला मिळणार आहे। मराठवाडा जेवणाची इथे चव आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो। इथे म्हणजे खानदेशी पण एक चव मिळणार आहे, कोकणी चव मिळणार आहे, आणि एक आपण बोलू शकतो मालवणची, ते पण इथे सर्व आहे। म्हणजे यांनी सर्व मिक्सअप ठेवलेलं आहे मित्रांनो, ते खायला मजा येणार आहे, त्याला मराठा म्हणून जेवण बोलतात आपल्याला। तर या पहिले ओनरची भेट घ्या, प्राइस पासून आपल्याला सर्व बघायचं आहे की कसं आहे, किती आहे। आणि मित्रांनो पहिली गोष्ट ना, इथे जर तुम्ही यायचं झालं ना तर तुम्हाला पनवेलवर नाही यायचं नाही, तुम्ही मानसरोवर स्टेशन आहे त्यामध्ये अगदी एकदम जवळ आहे। आणि तर हायवे एक बोलतो आपण कोकणामध्ये ज्या गाड्या येतात, म्हणजे पणजी गोवा साईडने आपण कोकण घेऊन जातो ना, त्याचा हायवे अगदी बाजूला आहे, ते पण इथे येऊन घेऊन शकतात। तर या आपल्याला इथे काय काय मिळतो ते पण बघायचं आहे, ओनरची भेट घ्यावा, प्राइस पण सर्व जाणून घ्यायचं, तो व्हिडिओ बनवून राहा। तर या। आणि मित्रांनो हा यांचा सिटिंग एरिया बघू शकता। जर तुम्ही तर आलात ना तुम्हाला सीट्स भरपूर बघायला भेटणार आहेत। नमस्कार, काय नाव आपलं? किरण बागल। अच्छा, आपलं हॉटेल आता 11 महिने झाले चालू झाले। अच्छा, 11 महिने झाले, म्हणजे 2024-25 ला आपला 24 ला चालू झाला। 24 ला हो, आणि आपल्या इथे म्हणजे चिकन मध्ये पण चुलीवरच आपलं मटन मिळतं, चिकन मिळतं, हे म्हणजे आपलं प्रॉपर चुलीवरती बनवलेलं असतं का? आपलं मटन फक्त प्रॉपर चुलीवरती। अच्छा, बरोबर, बाकी सगळ्या गोष्टी गॅसवरती। अच्छा, म्हणजे काय रिअलच आपण सांगतो आणि देतो पण, बरोबर, खोटं आपल्याकडं नाही जमत। म्हणजे तू जरा ऍड्रेस सांगू शकाल का कुठे आहे? पनवेल मध्ये म्हणजे तुम्हाला कामोठ्यामध्ये यावं लागेल। कामोठे, पनवेल कामोठे, सेक्टर 6A। अच्छा, सेक्टर 6A ला आल्यानंतर तुम्ही सर्व रेस्टॉरंट बार किंवा रामशेठ ठाकूर स्कूल त्याच्या बाजूलाच आहे। हायवे पासून जस्ट 1-2-3 मिनिटावरती आहे, आणि मानसरोवर स्टेशन पासून तुम्हाला फक्त 5 ते 7 मिनिटं लागतील इथे पोहोचायला। आपल्याकडं नॉनव्हेज लवर साठी एक नंबर आहे, काहीच विषय नाही। व्हेजला कसं होतं, 7 दिवसात आपल्या टोटल 28 भाज्या आहेत। सकाळी 2 भाज्या वेगळ्या, संध्याकाळी 2 भाज्या वेगळ्या, त्यामुळं व्हेजचं प्रत्येकाला सुटेबल भाजी भेटेल असं नाही होत। बरोबर, चालू असतो आपलं सकाळी 12 ते 4 वाजेपर्यंत चालू असतं, आणि संध्याकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत। अच्छा, काय फंक्शन किंवा काय असं सण वगैरे आले त्या दिवशी फक्त एवढं सर्व तुम्ही उभे केलाय। आता 11 महिने झाले तुमच्या हॉटेलला, तर तुम्हाला अशी कोणी मदत केलाय की त्यामध्ये? मदत तर तशी भरपूर झाली। ओके, म्हणजे मदतीशिवाय काय कुठली गोष्ट होऊ शकत नाही। म्हणजे घरच्यांचा पण तुम्हाला सपोर्ट आहे, बाहेरचा मित्र मंडळीचा सपोर्ट आहे, भावांचा, चुलत भावांचा सपोर्ट आहे। अच्छा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या वाईफचा जास्त म्हणजे सपोर्ट आहे। बरोबर, तिचा सपोर्ट 80% आहे, बाकी सगळा 20% मध्ये आहे। अच्छा, बरोबर। तेजूस किचन बोललात ना, तर त्यांच्या नावावरती ते हाच मॅडम आहेत, त्यांच्या नावावरतीच तेजू किचन आहे। नमस्कार. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव तेजू। अच्छा, तेजू ताई तुमच्या नावावरती ठेवलेला म्हणजे हॉटेलचं नाव आहे, तर आपलं दाखवू शकाल का आता काय काय रेडी मध्ये आहे? आज आपल्याकडे व्हेज मध्ये डाळ, गोडी डाळ आहे का आपली? हा, अच्छा, आणि ही रस्सा भाजी आहे, रस्सा भाजी, पाटवडी रस्सा, त्याच्यामध्ये ही वडी येते, म्हणजे याच्यामध्ये ही वडी जाणार का? हा, वडी येते आणि त्याच्यामध्ये असा रस्सा टाकून म्हणजे हे खाऊ शकतो आपण। हे भाकरी सोबत खायचं की चपाती? नाही, कस्टमरच्या आवडीनुसार। ओके ओके, म्हणजे भातासोबत खाऊ शकतो आपण। सुक्या भाजीमध्ये आज आहे मटकी। अच्छा, सुक्या भाजीमध्ये आपल्याकडे रोज वेगवेगळ्या भाज्या असतात, 2 टाइम। बरोबर, सुकी भाजी वेगवेगळी असते, म्हणजे डेली आपला मेनू चेंज होतो का? ओके, व्हेज मध्ये। अच्छा, याच्यामध्ये आहे चिकन रस्सा। चिकन रस्सा आहे का? हे आहे चिकन अळणी। चिकन अळणी, अच्छा, म्हणजे आपण जो चिकनचा सूप एक बोलू शकतो आपण। ओके, हे आहे मटन सुक्का। मटन सुक्का आहे का? हा, मटन रस्सा आहे। हा, आणि
आणि हे मटन सूप, मटन आळणी. मटन आळणी पण आपल्या इथे असतं का? हो. ह्याच्यासोबत आपल्याला चिकन सुक्का पण मिळतं. अच्छा, त्याची प्रिपरेशन चालू आहे. बरोबर. त्यांची खीर असते, शेवयांची खीर आहे का? हो. स्पेशल थाली म्हणजे स्वीट डिश म्हणजे एक खीर आता बोलू शकतो आपण, ती खीर आहे आपल्याकडे. म्हणजे हे रोज अलग चेंज आपल्याला भेटेल का? चेंजेस भेटेल स्वीट याच्यामध्ये? डिश सेमच आहे. स्वीट डिश आपल्याला रोज म्हणजे शेवयांची भेटणार आहे खीर. हे आता काय बनते? हे आता आपण कोळंबी थाळीसाठी कोळंबी फ्राय अच्छा, बनवतोय. कोलंबी फ्राय बनवते. मसाला आहे हा. अच्छा, ही रेसिपी पण तुमचीच आहे का? हो. मध्ये म्हणजे आपल्याला किती आपण म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये? प्रॉन्स थाळीमध्ये तुम्हाला 5 पीस फ्राय मध्ये येतील. अच्छा, 3 कोळंबी रश्श्यामध्ये येतील. अच्छा, आणि सुकट येईल थाळी बरोबर. भाकरी तांदळाची, ज्वारी, बाजरी अशा 3 भाकऱ्या आणि चपाती हवी असेल तर चपाती पण भेटेल. आता आपण हे फ्राय करूया. अच्छा, हे रवा फ्राय आहे का? हो हो, रवा फ्राय. अच्छा, हो. तर मित्रांनो, प्रॉन्स थाली आहे. तर बघू शकता प्रॉन्स थालीमध्ये आपल्याला काय काय मिळतं. तर आपल्याला काय काय मिळेल याच्यामध्ये? प्रॉन्स थालीमध्ये तुम्हाला प्रॉन्स फ्राय भेटतील 5 पीस. ओके. ही प्रॉन्स करी आहे. याच्यामध्ये 3 पीस येतात. सुकट, इंद्रायणी राईस, चपाती पाहिजे असेल तर 3 येतील, भाकऱ्या हव्या असेल तर 1 येतील. म्हणजे आपल्याला चपाती पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. म्हणजे चपाती असेल तर आपण त्यामध्ये भाकरी पण घेऊ शकतो. अच्छा, आणि भाकरी आपल्याला किती म्हणजे प्रकार आहेत तरी भाकरीचे? भाकरी आपल्याकडे तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा 3 प्रकारच्या भाकरी. 3 प्रकारच्या म्हणजे कोणती पण घेऊ शकतो ना आपण? हो. तर चला मित्रांनो, तेजस किचन स्पेशल ना आपण सुरमई थाली मागवलेली आहे. तर सुरमई थालीमध्ये काय काय मिळतं यांच्या इथे तर आपण बघायचं आहे. तर बघा सुरमई थालीमध्ये काय काय मिळतं. तर मित्रांनो, ही आपली रवा फ्राय केलेली सुरमई आहे. मित्रांनो, क्वालिटी पण चांगली आहे आणि क्वांटिटी बघू शकता. पहिले दाखवतो, हे बघा किती दाढी आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जवळा येतात आणि जवळा आणि ही आहे प्रॉन्स करी आपल्याला. त्यासोबत म्हणजे ज्यांना जर भाकरी पाहिजे असेल तर भाकरी मिळू शकते आणि चपाती पाहिजे तर चपाती मिळते. भाकरीची साईज बघा मित्रांनो, चपाती घ्यायची तुम्हाला गरज पण नाही लागणार. हे बघा, म्हणजे नुसती सुळसुळीत अशी भाकरी आहे आणि त्यात ना आपण मोठी आहे म्हणजे त्याची क्वालिटी मोठी आहे. आणि एक बोलू शकतो मित्रांनो की आता घमघमाट असा वास पण सुटलेला आहे या जेवणाचा. आता त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही मुंबईवरून पनवेलला आलेलो आहोत. तर चला स्टार्ट करूया, आपण जेवायला सुरुवात करूया. तर पहिले ना मित्रांनो, आपण सुरमई थाली मागत ना, आपण सुरमई पहिली बोलून बघूया. तर तुम्हाला पहिली सुरमईची क्वालिटी दाखवायला विसरलो मित्रांनो. आणि गरम गरम अशी सुरमई आहे. वा 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 वा. आता ह्याची चव ना भाकरी सोबत कशी लागते ना ते आपल्याला बघायचं आहे. तर चला भाकरीसोबत ट्राय करूया. दुपारचा टाइम आहे, भूक पण आम्हाला जास्तच लागली आहे ॲक्च्युली. आणि असं जेवण असेल मित्रांनो तर जेवायला अजून मजा येईल. बघू शकता. खरंच म्हणजे तेव्हा जिभावरती मित्रांनो एक चव असते ना आपली, ती सेम प्रॉपर भेटल्यावरती ना खरं खूप मनाला आनंद भेटतो. आणि एक बोलू शकतो मित्रांनो, म्हणजे मसाले जे वापरलेले आहेत ना ते हा कसा असतो, व्हाईट असतो आणि व्हाईटमध्ये जास्त चव नसते मित्रांनो. पण मसाल्याची कोटिंग बघितली जाडी आहे, त्यामुळे ह्याची पण चव मस्त लागली आहे. आणि कसं माहिती एक सॉल्टी फ्लेवर आला ना मच्छीला की लय मजा येते खायला. असा बनवलेला आहे. सुरमईची तर मी तुम्हाला बोलू शकतो, तारीफ करू शकतो, खूप छान आहे, आवडली मला. आणि अजून एक माझ्या का खायला येते माहिती आहे, आणि भाकरीमध्ये यांच्या असं वाटतं की पावच आहे भाकरी, म्हणजे एकदम संस्कृत आहे मित्रांनो. तुम्ही आला तर नक्की भाकरी त्यांनी ट्राय करून बघा. आणि त्याचबरोबर ना काका लोक असतात ना, म्हणजे भाकरी आणि त्याच्यासोबत जर मच्छी अशी फ्राय असली तर त्यात सुक्का वाटतो. मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी थोडंसं मध्ये आपल्याला ग्रेव्ही देतात. ही प्रॉन्स ग्रेव्ही आहे मित्रांनो. ज्यांना सुक्का नसेल खायचा, ग्रेव्ही सोबत खायचा असेल त्याचा आनंद घेऊ शकतात. खरंच खूप छान आहे. म्हणजे एक घरगुती जेवण बोलू शकतो आपण, जे प्रॉपर आहे. म्हणजे एक काही प्रकारे स्पायसी असतो, काही ठिकाणी काही लोकांना म्हणजे ते मसाल्यांची चव नाही आवडत, पण हे मसाले प्रॉपर आहेत. आणि पहिली गोष्ट इथे आहे ना, जेवणामध्ये आपल्याला मराठमोळा एक चव भेटणार आहे. आणि
त्याचबरोबर ना मित्रांनो जवळा दिलेला आहे, त्या जवळे पण तुम्हाला चव दाखवतो. मित्रांनो आपल्याला जवळ्याची मजा घ्यायची आहे, कारण की भाकरी आणि जवळा यांचा कॉम्बिनेशन खूप जुना आहे. त्याचबरोबर जवळा आणि भाकरी घेऊया, आता खाऊया बघूया. जवळा खूप छान आणि टेस्टी आहे, मी असं बोलू शकतो. कारण की जवळा खायची मजा तुम्हाला मी परत एकदा दाखवतो. जवळा का आवडतो आपल्याला, हे बघा. जवळा ना मित्रांनो सुका असतो, काय ठिकाणी सुका नको आहे. हे बघा असा ओला पाहिजे, अरे ओला असेल ना आणि अशी भाकरी असेल ना खायला खूप मजा येते. तर मित्रांनो ह्याची प्राइस ना मी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण की तुम्हाला माहिती आहे कधी मार्केटमध्ये मच्छीची जास्त पण असते प्राइस, कधी कमी असते. त्याच प्रकारे तुम्हाला इथे दिली जाईल, म्हणून ह्याची मी तुम्हाला प्राइस सांगू नाही शकत. तर खूप चांगलं जेवण आहे. आता मी संपवतो पहिला. आणि तुम्ही आहे ना मित्रांनो जर काय पण घ्या, एक स्पेशल थालीमध्ये घेतला ना, आता मी स्पेशल मागितला आहे, तर त्याच्यामध्ये ना आपल्याला सोलकढी नक्कीच मिळते मित्रांनो. आणि जेवण्याचा आनंद कधी आहे माहिती आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही जेवत असाल ना आणि सोलकढीचा एक चुसका माराल ना, तेव्हा खरंच खूप छान लागतो आणि थंड एकदम गार आहे. सोलकढी पण खूप छान आहे मित्रांनो, कारण की सोलकढी ना आपल्याला जेवण बनवायला खूप मदत करते. नक्की सोलकढी घ्या आणि प्यायला मात्र विसरू नका. तर चला मित्रांनो आपण मेन कोर्स मध्ये परत ना स्पेशल म्हणजे कोंबडी वडे मागवलेले आहेत. तर कोंबडी वड्यांमध्ये मला काय काय मिळतं ते परत दाखवतो. तर या खूप आपल्याला पदार्थ कोंबडी वडे जर घेतला तर म्हणजे खायला मिळणार आहेत मित्रांनो. आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे 5 असे वडे मिळतील. वड्यांची क्वालिटी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. वडे असे फुगलेले तुम्हाला मिळणार आहेत, हे बघा वडे अगदी छान आहेत. त्यामुळे आपला अंडा कढी मिळणार आहे मित्रांनो, बघू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला सुक्कं चिकन आहे ते पण मिळणार आहे. आणि त्यासोबत ग्रेव्हीवाला म्हणजे ज्यांना ग्रेव्ही सोबत जर खायला आवडते ते सोबत आपण हे करू शकतात. आणि अळणी आहे. अळणी म्हणजे मित्रांनो एक प्रकारचा एक सूपच असतो, जो आपल्या म्हणजे रेस्टॉरंटमध्ये किंवा आपल्या घरी वगैरे बनवतात त्याच प्रकारचा इथं अलग प्रकारे बनवला मित्रांनो. आणि यांच्या मसाल्यांच्या तर आपल्या पुरी चव घ्यायचं आहे, या कोंबडीवाडीची चव घ्यायची आहे. तर चला या. आणि त्याचबरोबर ना आपल्याला म्हणजे प्रत्येक स्पेशल जे तुम्ही डिश घ्याल ना त्यावर तुम्हाला सोलकढी अशी प्यायला मिळणार आहे, मस्त थंडगार आहे. कोंबडी वडे बोललात ना तर आपला कोंबडी आणि चिकन खायची जी मजा आहे ती वेगळीच आहे. तुम्हाला मी आता क्वालिटी पण दाखवली मित्रांनो, खरंच खूप छान आहेत वडे, नरम एकदम सलसलीत आहेत, पातळ आहेत. आणि जे आपल्या घरगुती जो जेवण मिळतो ना मित्रांनो तो तुम्हाला इथं खायला मिळणार आहे. तर या आपण पहिलं ना सुक्का चिकन खाऊया, कारण सुक्का चिकन आपल्या महाराष्ट्रावर फेमस आहे. वा, आणि पीस बघू शकता मित्रांनो, पीसची पण क्वालिटी चांगली आहे. मोठे मोठे पीस देतील भेटतील तुम्हाला जरी आलात तर. हा सुक्का चिकन आणि विथ वडा खाते. एक मला आता ना हॉटेलमध्ये खातो तर मला एक घराची आठवण आली, कारण की असं वाटत नाही की एकदम बाहेर खातोय, रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे तिथे खातोय, असं वाटत नाही. एकदम घरगुती चव आहे. आणि ॲक्च्युली खायला कारण ना मित्रांनो ते मसाले ना खूप अलग आहेत. घरगुती मसाल्यांपासून सर्व रेसिपींचे बनवले जाते, हे मला यांची गोष्ट आवडली. खरं खूप छान जेवण झालं त्यांचं. त्याचबरोबर ना आपल्याला ग्रेव्ही पण देतात, त्या ग्रेव्हीसोबत ट्राय करूया. खरंच जर तुम्ही आलात ना तर कोंबडी वडे किंवा चिकन थाली असेल ना मित्रांनो घ्यायला विसरू नका, कारण की तुम्हाला असे चिकन खायला मिळणार आहे. खरं मला खूप आवडला. त्याचबरोबर ग्रेव्ही आहे, ग्रेव्हीवर ट्राय करूया. काय लोक असतात त्यांना सुक्का चिकन म्हणजे असा सुक्का वाटतो, जर वड्यांसोबत ज्यांना ग्रेव्हीसोबत आवडतं ते ग्रेव्हीसोबत खाऊ शकतात. आपल्याकडे ऑप्शन भरपूर आहे. कोंबडी वडे, चिकन आणि कांदा खायची मजा ती अलगच आहे. पण हे आहेत ना मित्रांनो, मी आता पिऊ शकतो. हे एवढी म्हणजे ग्रेव्ही असली तरी पण घट्ट आहे मित्रांनो खूप. हॅलो, खूप छान जेवण आहे मित्रांनो यांचं. आणि त्याचबरोबर आपण ना आपल्याला अळणी, जे कोणी खाल्ला नसेल ना अळणी, म्हणजे जास्त करून आहे सातारा ह्या साईडला मिळतं अळणी, तर ही पियाची मजा आहे ना मित्रांनो खरंच खूप अलग आहे. आणि हे चमच्याने कधी पिऊ नका, मी तर बोलतो. खरंच म्हणजे तुम्ही चायनीजचा सूप पेत असाल ना मित्रांनो, खरं टाळा, अक्षरशः बोलतो मी. कारण की अशी रेसिपी आपल्या जर हॉटेलमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये भेटत असेल तर मित्रांनो हेच प्या, खरंच खूप छान आहे. आणि आता ना आपल्याला त्यांनी
अंडा कढी पण ह्याच्यामध्ये देतात, एक चव असते मित्रांनो. चला आता अंडा कढी पण ट्राय करूया. अंडा कढी आणि वडे आपण कॉम्बिनेशन चांगलं आहे. आपण एक थाली होती ना मित्रांनो, खरं बेस्ट आहे. तुम्ही आलात तर रिकमेंड स्पेशली करून तुम्हाला ही घ्या. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या फॅमिलीसोबत याल तुम्ही, किंवा तुम्ही असं कधी फिरायला फ्रेंडसोबत याल, नक्की ट्राय करायला मात्र विसरू नका. नक्की तुमचा मन खुश होईल. मित्रांनो हे बघा, आता किती आपल्याला 5 मेनू यांनी दिलेले आहेत आणि अगदी रिजनेबल प्राइस येते. इथे तुम्हाला ओव्हर प्राइस काहीच भेटणार नाही. अगदी 240 रुपयाची थाली आहे. 240 रुपयामध्ये तुम्हीच बघा तुम्हाला काय काय मिळतं. आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओ मित्रांनो, त्यांना जर तुम्ही कम्पेअर करून तर ही प्राइस बघत ना मित्रांनो, चिकन वड्याची, कोंबडी वडे मित्रांनो नक्की ट्राय करा आलात तर. आणि विथ आपल्याला सोलकढी पण देतात. आणि सोलकढीचे तुम्हाला मी मगाच क्वालिटी सांगितली की खूप छान इथं सोलकढी मिळते आपल्याला. मग तुम्ही जर आलात ना मित्रांनो इथे, तर एकदम प्रॉफिट फ्रेंडली म्हणजे खिशाला परवडणारी एक प्राईस इथे आहे आपल्या इथे. तर तुम्ही नक्की या इथे, ट्राय करा. खूप छान मराठवाडा जेवण आहे मित्रांनो. खाण्याची मजा इथे ना खूप अलग आहे. जर तुम्हाला जर आता वाटलं की स्पायसी किंवा काय, एकदम म्हणजे बॅलन्स आहे पुरा जेवणामध्ये यांच्या, असं मी बोलू शकतो. तर चला मंडळी, बघत असेल आपण आता काय काय ट्राय केला. तर मित्रांनो आपण ना चिकन कोंबडी वडे घेतले, स्पेशल चिकन कोंबडी वडे घेतले होते. आणि त्याचबरोबर आपण सुरमई थाली पण घेतली होती मित्रांनो. अतिशय अप्रतिम म्हणजे जेवण जेवलो आपण तेजूस किचनला मित्रांनो. तुम्ही पण या मित्रांनो. जर तुम्ही जर मुंबईवाले जर आपल्या गावी वगैरे जायचं असेल ना, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शनवर आहे. कारण की या हायवेच्या अगदी 3 ते 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तुम्ही या इथे येऊ शकता आणि घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता मित्रांनो. आणि जर नवी मुंबईला कोण राहायचं असेल ना, त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. एक आपल्याला अस्सल म्हणजे मराठमोळा जेवण इथे मिळतोय. चव पण तीच आहे मित्रांनो. आणि यांच्या किचनमध्ये जेवण बनवणारे पण सर्व मराठीत आहेत. मग ही चव आपल्या मराठी लोकांना माहिती असते की भले कोंबडी वडे झाले आता मी खाल्ले, त्याची चव काय असते. बेस्ट आहे मित्रांनो. नक्की इथं व्हिजिट करा. ॲड्रेस पुरा डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्या डिस्क्रिप्शनच्या ॲड्रेसवरती तुम्ही नक्की इथं व्हिजिट करू शकता. पण एक बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो, म्हणजे मुंबईत शिरायच्या आधी आणि मुंबईत ना गाव किंवा तुमच्या कुठे असेल डेस्टिनेशन ते जाण्याच्या आधी जर तुम्हाला हा ऑप्शन बेस्ट पडणार आहे मित्रांनो. आणि या नक्कीच ॲम्बियन्स यांचा खूप चांगला आहे. फॅमिली तर बसून अगदी 10 माणसं पण असेल तुमच्या टेबल लावून बसू शकता, असा एवढा त्यांचा ॲम्बियन्स मोठा आहे मित्रांनो. तुम्ही पण या, नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशा एक जेवणाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.